श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत असणार, आनंदी असणार आणि स्वामी सेवा आपली करत असणार अशी अपेक्षा करते। तर उद्या आहे पंचमी, म्हणून आज तुम्हाला सांगेल की म्हणजे व्यवस्थित बघा, व्हिडिओ खूप आवश्यक आहे। ज्यांच्या लग्नांमध्ये अडथळा येत आहे, लग्न जमत नाही, लग्न करायचं आहे पण गुण जुळत नाही किंवा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, अडचणी येत असतात, कुंडली जुळत नाहीये, मुलगाही करू शकतो आणि मुलगीही करू शकतो, जी मी सेवा आज तुम्हाला सांगणार आहे त्याविषयी। उद्या आहे पंचमी, म्हणून पंचमीच्या दिवशीच ही सेवा केली जाते। लग्न जमत नाहीये किंवा तुमचे मुली ऐकत नाहीये, मान्य करत नाहीये की मला, आपण बोलतो की वयात असताना बाबा लग्न करून घे, पण मुलं ऐकत नाहीत किंवा मुली ऐकत नाही की मला नाही करायचं लग्न अजून, तर आई वडिलांनी केला तर अतिउत्तम। पण सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की मुलगा किंवा मुलीनेच हा उपाय करायचा आहे, आणि जर नाहीच ऐकलं तेव्हा मग भाऊ किंवा आई किंवा वडील हे करू शकतात उपाय। तर तुम्हाला सांगेल की आपण सुरुवात कशी करायची। सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की हा उपाय जो मी सांगत आहे हा आपल्याला फक्त नवरात्रीमध्ये जी पंचमी येते, आता वर्षभरामध्ये 4 नवरात्र येत असतात बरोबर। शारदीय नवरात्र, गुप्त नवरात्र, आपली चैत्र नवरात्र आणि आश्विन नवरात्र, म्हणजे असे 4 नवरात्र एकूण येत असतात। चारही नवरात्रमध्ये जी पंचमी असते, पंचमीलाच हा उपाय केला जातो। प्रदीपजी मिश्रा जे आहेत आपले, त्यांचा हा उपाय आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगेल नक्कीच करून बघा, कारण वर्षभरामध्ये 4च पंचमी येत असतात नवरात्रीच्या, तर तुम्ही करू शकता। सुतक, इटाळ किंवा अशा गोष्टी असतील तर, म्हणजे मुलगी असेल तर तिला नाही जमत तर घरातलं कोणी केलं तरीही चालेल, किंवा सुतक असेल तर मग करायला जमणारच नाही तर पुढच्या नवरात्रीला तुम्ही करा। तर आता उपाय काय करायचा तो मी सुरुवात करते। सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे की आंब्याचं पान, आंबा जो असतो ना, आंब्याचं पान लागणार आहे, एक पान आपल्याला। तर तुम्ही बोलाल ताई आंब्याचं पान नाही मिळालं तर काय करू? तुम्हाला खाऊचं पान असतं ना ते चालेल, पण मी म्हणजे सांगते की 99% 100% मधून आंब्याचंच पान हवं असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर आंब्याचं पान हवं आहे आपल्याला। पान आणल्यानंतर आपल्या देवघरासमोर जो पण सेवा करणार आहे, आता मुलगी करणार असेल मुलगी, किंवा मुलगा सेवा करणार असेल ज्यांचं लग्न जमत नाही, अशा लोकांनी देवघरासमोर बसायचं आहे। देवघरासमोर बसल्यानंतर आपल्याला ते जे पान आहे ते एका डिशमध्ये ठेवून द्यायचं आहे। ते ठेवल्यानंतर काय करायचं, एक कुंकवाची पेस्ट बनवून घ्यायची, थोडी ओली, पाणी आणि कुंकू मिश्रित, एका वाटीमध्ये हळद आणि पाणी मिश्रित असं आपल्याला हळदीचं पण पेस्ट बनवून घ्यायची, जवळ ठेवून घ्यायची। त्याच्या आधी आपल्याला संकल्प करायचा आहे। आता संकल्प कसा करावा हे आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक बघते टाकून देईल, तरी सांगते की आपल्याला संकल्प कसा करायचा। उजव्या हातात पाणी घ्यायचं, थोडं पाणी घेतल्यानंतर त्याच्यात अक्षदा, हळदी, कुंकू टाकायचं, तुमची इच्छा काय आहे ते बोलायचं, तुमचं नाव, गोत्र, सर्व काही आपल्याला बोलायचं आहे। ते बोलल्यानंतर संकल्प, आपण रिकामी डिश ठेवा बाजूला, दुसऱ्या डिशमध्ये ते पाणी खाली टाकून द्या। जे संकल्पाचं पाणी असतं ते तुळस सोडून दुसऱ्या झाडांना टाकायचं आहे, हे कायम लक्षात ठेवायचं आपण। आणि संकल्प करायचा आहे, आपण देवी आईला बोलायचं आहे की मी कोणत्या कामासाठी, किंवा तुमची इच्छा जी असेल ती सांगायची आहे, लग्नाविषयी जे काही असेल ते प्रखरपणे आपल्याला तिथे संकल्पामध्ये मांडायचे, त्यामुळे मी आजची ही सेवा करत आहे, एवढं आपल्याला बोलायचं आहे। ते केल्यानंतर तुम्हाला सांगेल, जी पेस्ट आपण बनवलेली असते, कुंकवाची पेस्ट असते, तर आता जे देठ असतं, आंब्याचं पान जे आपण ठेवलेलं असतं, संकल्प केल्यानंतर देवघरासमोर आपण बसलेले आहेत बरोबर, संकल्प झाला आपला, डिशमध्ये आंब्याचं पान ठेवलेलं आहे, देठ असतं ना, देठच्या बाजूला वरती आपल्याला हळदीने आधी स्वस्तिक काढायचं आहे, ठीक आहे, लक्षात घ्या। देठ आहे आपलं, देठ देवाकडे करायचं आणि पान ठेवलेलं असतं डिशमध्ये बरोबर, तर देठच्या इथे आधी हळदीने स्वस्तिक काढायचं। काढल्यानंतर जे टिपके असतात 2 ते देखील आपल्याला काढायचेच आहेत, तेव्हा स्वस्तिक पूर्ण होत असतो। आणि साईडला 2 रेषा असतात, त्या देखील आपल्याला छोट्या छोट्या का असेना पण काढायच्या आहेत। तुम्ही बोटाने काढा, किंवा बर्ड्स असतं बघा, बर्ड्सने काढा, किंवा आगपेटीची माचीची जी काडी असते तिच्याने काढा, तुम्हाला शक्य असेल त्या गोष्टीने तुम्ही काढू शकतात। तर हळदीने स्वस्तिक काढा आधी देठाजवळ, आणि हळदीच्या स्वस्तिकच्या खाली आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचे। कुंकवाची जी पेस्ट आहे त्याच्याने आपल्याला स्वस्तिक काढायचे। सेम तीच प्रोसेस, 4 टिपके ठेवायचे आहेत, 2 रेषा पण आपल्याला काढायचे आहेत। आता हे काढल्यानंतर तुम्हाला सांगेल, जे आपलं हळदीचं स्वस्तिक आहे, लक्षात घ्या व्यवस्थित, जे आपलं स्वस्तिक हळदीचं आहे त्याच्यावरती आपल्याला ज्या थोड्या अक्षदा घ्यायच्या आहेत, अक्षदा ह्या रंगून घ्यायच्या, जशा लग्नात आपल्या अक्षदा असतात बरोबर,
त्या अक्षदा रंगवलेल्या असतात किंवा कुंकवाने रंगवल्या थोड्या तरी चालतील. रंगवलेल्या अक्षदा ह्या हळदीच्या स्वस्तिकवरती आपल्याला टाकायच्या आहेत, ठेवायच्या आहेत. ठीक आहे, अशा ठेवायच्या आहेत. आणि नंतर जो कुंकवाचा स्वस्तिक आहे खाली काढलेला, त्याच्यावरती आपल्याला पांढरं शुभ्र ज्या अक्षदा म्हणजे तांदूळ असतात, जे आपण महादेवाच्या पिंडीवर वाहत असतो बरोबर, असे पांढरे शुभ्र तांदूळ, म्हणजे दोघीही तांदूळ जे वाहत असतो ते तुटलेले फुटलेले नसावे, चांगले तांदूळ घ्या. सुरी वगैरे कोणी घेतात तर असं करू नका महिलांनो, चांगले अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. तर कुंकवाच्या स्वस्तिकच्या वरती आपल्याला पांढरे तांदूळ टाकायचे आहेत. लक्षात आलं असेल तुमच्या आता. या प्रकारे आपल्याला ठेवायचे आणि आपण ते पान नंतर ते डिशच्या डिश उचलायचं, ते हलवायचं नाही आपल्याला, असंच्या असं उचलायचं. आपल्या कुलदेवीचं जर तुमच्या घराजवळ मंदिर असेल तर कुलदेवीच्या मंदिराजवळ लिंबाचं झाड, कडुलिंब जो बोलला जातो, लिंबाचं झाड असेल तर अतिउत्तम. जर नसेल तर तुमच्या घराजवळ कुठेतरी कडुलिंबाचं झाड असेल तर त्या झाडाखाली आपल्याला ते पान असंच्या असं तिथे ठेवायचं आहे. मूळ जे असतं लिंबाचं तिथे ठेवायचं. ठेवल्यानंतर नमस्कार करायचा. ते हातात असताना आपल्याला आपली इच्छा जी आहे ती तिथे बोलायची आहे. कडुलिंबाचं झाड, आता विचारू नका की कडुलिंबाचं झाड नसेल तर काय करू ताई, कारण त्या उपायामध्ये जे सांगितलं तर कडुलिंबाचं झाड सांगितलेलं आहे, म्हणून मी त्याला ऑप्शन देऊ शकत नाही. कडुलिंबाचा झाड जे असेल त्याचा शोध घ्या, नक्कीच तुम्हाला मिळेल तुमच्या घराजवळ. तर तुम्हाला कडुलिंबाच्या झाडाखालीच मुळाजवळ हे पान असंच्या असं आपली इच्छा बोलायचं आणि ते पान तिथे ठेवून द्यायचे. नमस्कार करायचा, आपली इच्छा बोलून आपल्याला घरी यायचं आहे. येत असताना किंवा आपण जातो तेव्हा कोणाशी बोलायचं नाही, कोणाच्या घरी जायचं नाही, आपल्या घरी आपण निघून यायचं आहे. रस्त्यात कुठे थांबू नका, कोणाशी बोलू नका आणि कोणाच्या घरी जाऊ नका. आपली सेवा जी आपण सेवा करून घरी येत असतो हे लक्षात घ्या. त्यामुळे सरळ आपल्या घरी निघून यायचं आहे. या पद्धतीने आपण सेवा करायची आहे. त्याच्यात असं सांगण्यात आलेलं आहे की 3 महिन्याच्या आत आपले लग्नाचे योग जे असतात ते जुळून यायला नक्कीच मदत होत असते. तर छोटासा उपाय नक्कीच करून बघा, जास्त काही अवघड उपाय नाही आहे. आणि परत मुलांसाठी सांगेल, शिक्षणासाठी पंचमी असल्या कारणामुळे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पंचमी जी असते लक्ष्मी पंचमी पण बोलली जाते. आपल्या मुलांच्या जिभेवर सरस्वती माता वास करण्यासाठी आपल्याला सरस्वती मातेचा जो मूळ मंत्र जो आहे तो आपल्याला एम जो आहे तो जिभेवर काढायचा आहे. दर्भाच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने मुलांच्या जिभेवर आपल्याला सदाने, मध जे बोलतो ना आपण, मधाने सदाने आपल्याला एम हा अक्षर काढायचा आहे. त्याच्याने आपल्या मुलांच्या जिभेवर सरस्वती माता ह्या विराजमान होत असतात. म्हणून आपल्याला एम हा काढायचा आहे. आणि नक्कीच ही सेवा उद्याच्या दिवसाला करा. तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रॉब्लेम येत आहे, त्यांचं म्हणजे मन चंचल आहे, अभ्यासात मन लागत नाही किंवा त्यांचं चित्त लागत नाही, अशा गोष्टी घडत असतील तर तुमचा मुलगा कोणत्याही वर्गात असू द्या, अगदी बालवाडीपासून तर तुमचे कुठलेही MPSC UPSC कुठल्याही परीक्षा देऊ द्या मुलांना, किंवा इंजिनिअरिंगला असतील तर अशा मुलांना चालतो हा उपाय केलेला. नक्कीच सगळ्या आईंनी हा उपाय करा असं सांगेल. तर हे पंचमीलाच करायचे उपाय आहेत दोघी, म्हणून तुम्हाला सांगेल उद्या आहे पंचमी. नक्कीच सगळ्यांनी पंचमीला हे दोघी छोटे छोटे उपाय आहेत अगदी, पण खूप प्रभावी आहेत, म्हणून सांगेल की सगळ्यांनी करा. चला मग इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.